महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला बातमी कोकणात नाही। आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हॉटेल व्यवसायावर सुद्धा पाहायला मिळतोय। गॅस एजन्सीना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर करण्यात आलाय। कालपर्यंत हॉटेल व्यावसायिकांना मिळणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होता, मात्र आता व्यावसायिक सिलेंडरची कमतरता भेडसावतीये। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी राकेश गुडेकर आपल्या सोबत आहेत। राकेश, गॅस एजन्सीला व्यावसायिक सिलेंडरचा कोटा दिला जातोय, त्यामुळे नेमक्या काय अडचणी निर्माण होत आहेत? तुझ्या नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर आखाती देशातील युद्धाचा परिणाम थेट भारतावर होतोय आणि काही अंशी आपण जर पाहायला गेलं तर गॅस पुरवठ्यावरती याचा परिणाम देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। गॅस कंपन्यांकडून जरी सांगण्यात आलं असलं की इंधन पुरेसा साठा आहे, तरी मात्र आपण ठिकठिकाणी गॅस तुटवडा असलेला पाहायला मिळतो। कारण काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलेंडर हे वितरित केले जाऊ नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या। कालपासून मात्र 50% कोटा जो आहे तो देण्यात आलेला आहे। 50% व्यावसायिक सिलेंडर हे एजन्सीजना देण्यात आलेले आहेत। मात्र ही मध्यंतरीची गोंधळाची सर्व परिस्थिती होती, त्यामुळे काहीसा परिणाम जो आहे तो पुरवठ्यावरती झालेला पाहायला मिळतो। कारण काही ठिकाणी व्यावसायिकांना, हॉटेल व्यावसायिकांना विशेषतः सिलेंडर मिळत नसल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात। दोन काही ठिकाणी जर 3-3, 4-4 सिलेंडरची आवश्यकता असेल तर त्यांना 1 ते 2च सिलेंडर मिळत असलेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या जर आपण पाहायला गेलो तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी अशी स्थिती निर्माण असलेली पाहायला मिळते। पण दुसरीकडे घरगुती सिलेंडरला देखील रांगा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळपासूनच गॅस एजन्सीच्या बाहेर सकाळपासूनच काही ठिकाणी रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। कारण सध्याचा जो वेटिंग पिरियड आहे तो जवळपास 20 ते 25 दिवसाचा वेटिंग पिरियड हा आहे आणि त्यामुळे एकदा तुमच्या घरी गॅस सिलेंडर आला की त्यानंतर जवळपास 25 दिवस तुम्हाला सिलेंडर घेता येणार नाहीये। त्यामुळे निश्चित आपण जर पाहायला गेलं तर ही सर्व जी भीती आहे किंवा तुटवडा निर्माण होऊ शकतो गॅस सिलेंडरचा देखील, त्यामुळे रांगा ज्या आहेत त्या गॅस एजन्सीच्या बाहेर आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट फटका आता भारतातल्या सर्वसामान्यांना बसतोय। सरकारनं घरगुती गॅस बुकिंग बाबत नवा नियम केला। ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यानंतर 24 दिवस वाट पाहावी लागेल, कारण एक गॅस बुकिंग केल्यापासून 24 दिवसांनीच दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे। गॅसचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। पेट्रोलियम मंत्रालयानं काही दिवसांपूर्वीच LPG सिलेंडर बुकिंग मधील अंतर 15 दिवसांवरून 21 दिवस केलं होतं, मात्र आता हा कालावधी आणखी वाढवून 25 दिवस इतका करण्यात आला। युद्धामुळे सर्वसामान्यांवर मोठं संकट ओढवलंय। युद्धाचा थेट फटका सर्वसामान्यांच्या जिभेला आणि खिशाला बसलेला आहे। युद्धामुळे गॅस पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे। गॅस शिवाय हॉटेलचं किचन चालू शकत नाही। गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ ओढवणार आहे। त्यामुळे नागरिकांचं सुद्धा बाहेर खाण्याचे वांदे होऊ शकतात। माहिती जाणून घ्यात मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, गॅस तुटवडा जाणवायला लागल्यापासून नेमका कसा फटका बसतो आणि आतापर्यंत नेमकं किती नुकसान झालंय? नक्कीच आखाती देशामध्ये सगळ्या जे युद्धाचं वार सुरू आहे त्याचा परिणाम गॅस जे व्यावसायिक गॅस आहे त्यावर काही निर्बंध केंद्र शासनाने आणले आणि त्यामुळे आता याचे थेट परिणाम खालपर्यंत जातात। मी एका हॉटेलमध्ये उभा आहे संभाजीनगरचे आणि तिथलं हे सगळं तुम्हाला चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण यांच्याकडे आता फक्त आज संध्याकाळपर्यंत गॅस पुरेल एवढाच साठा आहे। 2-3 हॉटेल आहेत, त्यामुळे ते उद्यापासून या सगळ्या हॉटेल त्यांना बंद करावं लागणार आहे आणि किचन देखील बंद पडणार आहे। आपण बघतोय गॅसचा परिणाम थेट हॉटेल चालकांवर देखील होत आहे। काय सध्याची परिस्थिती आहे संभाजीनगरमधील हॉटेलमध्ये आणि तुमच्याकडे किती गॅस आता शिल्लक आहे? पुढची परिस्थिती कशी असणार आहे? माझ्याकडे फक्त 3 गॅस राहिलेले आहे। आता आज बघू गॅस कारण माझा स्टॉक आहे माझ्याकडे 40-50। सगळ्यात मेन कस्टमरने सगळ्यात त्या जेवणाचा प्रॉब्लेम होतोय, त्यांना आम्हाला एक गॅस लागणार आहे। आता ते आम्हाला बघावं लागेल। आता संध्याकाळपर्यंत बघू किती स्टॉक आहे, वरून किती येतो गॅस। वरून आम्ही एजन्सीवाल्याला फोन करून बघितला तर ते म्हणते आमच्याकडे स्टॉकच नाही आहे। मी परवा पण कॉल केला, काल पण कॉल केला, तरी ते म्हणते आम्हाला गॅस नाही आहे। तर कस्टमर ठीक आहे, आपल्याला जोपर्यंत गॅस आहे तोपर्यंत आपण रेस्टॉरंट चालू ठेवू शकतो, पण माझ्याकडे जो स्टॉप आहे तर त्याचा जेवणाचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे। त्यामुळे थोडंसं
ते ठीक आहे. सांगा, आता तुमच्याकडे शिल्लक असलेला गॅस कधीपर्यंत पुरेल आणि जर संपल्यानंतर पुढचं काय तुमचं पाऊल असेल? म्हणजे हॉटेलच बंद करावं लागेल? हो, हॉटेलच बंद करावं लागेल. मग बाकी काय सगळ्या गोष्टी रेस्टॉरंटच्या जे अवलंबून असते गॅसवरच असते ना. बाकी काही आपण हे नाही करू शकत ना. अशा रेस्टॉरंटमध्ये तर आपण काही लाकडी चुला वगैरे काही नाही टाकू शकत ना. तुमचे असे किती हॉटेल आहे? आमच्या 4 ब्रँच आहे. प्रत्येक हॉटेलला कमीत कमी 3 ते रोजचे 3 गॅस आम्हाला लागते. 3 किंवा 4 लागते. कस्टमरवर अवलंबून असतं आपल्याला. नक्कीच ही सगळी परिस्थिती संभाजीनगरच्या प्रत्येक हॉटेलमध्ये आहे. मुख्याच्या ठिकाणी हे मोठमोठे हॉटेल आहे आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी लाकडी चूल किंवा चूल वापरू शकत नाही. इथे गॅसच लागणार आहे. मात्र गॅसचा शॉर्टेज हा प्रत्येक ठिकाणी जाणवत आहे. बुकिंग होत नाहीये व्यावसायिक गॅसची आणि त्यामुळे आता हॉटेल चालकांवर किचन बंद करण्याची वेळ आलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या सकाळपर्यंत पुरेल एवढा गॅस फक्त आता हॉटेल चालकांकडे शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे मोठा इम्पॅक्ट आता या सगळ्या युद्धाचा स्थानिक पातळीवर हॉटेल व्यावसायिकांवर जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. वेल्डिंग करणाऱ्यांना आता गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे एक अडचण निर्माण झाली आहे. नागपुरात आपण अशाच एका वेल्डिंग करणाऱ्यासोबत जो व्यावसायिक आहे त्याच्यासोबत बातचीत करणार आहोत. थेट जाऊयात नागपुरात आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे. प्रवीण, वेल्डिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अन्न, वस्त्र, निवारा यातला निवारा हा जो भाग आहे त्यासाठी वेल्डिंग हे महत्त्वाचं आहे. आणि नागपूर आणि इतर जी शहरं आहेत कूलरचा मोसम सुरू झालेला आहे. त्यामुळे कूलरसाठी वेल्डिंग हे मोठ्या प्रमाणात लागतं. पण वेल्डिंगवाल्यांकडे आता सिलेंडर जे आहे ते संपत चाललेले आहे. मी तुम्हाला दाखवतो आता वेल्डिंगची काय स्थिती आहे ते. मी आता अशाच एका दुकानात उभा आहे ज्या ठिकाणी वेल्डिंगचं काम सुरू असतं आणि वेल्डिंगचं काम सुरू असताना या परिसरामध्ये आता सिलेंडर जे आहे कमर्शियल ते सिलेंडर कमर्शियल मिळत नसल्यामुळे अडचण जी आहे ती होणार आहे. त्यामुळे फॅब्रिकेशनचं काम असेल किंवा या ठिकाणी बाकीच्या गोष्टी असतील त्या सुद्धा या ठिकाणी अडचण आलेली आहे. काही माझ्यासोबत दुकानदारांना विचारूया. भाऊ, कमर्शियल सिलेंडर मिळणार नाही, वेल्डिंग कशी करणार तुम्ही? आता कोणतं सिलेंडर आणणार? कोणतं आणणार तुम्ही सिलेंडर? कमर्शियल बंद झाला आता, म्हणजे पुढच्या आदेशापर्यंत मिळणार. पैसे देणं पडत ते तर देणंच पडत. सरकार जे म्हणत ते करणंच पडत ना आपल्याला. तर आपण तर जबरदस्ती करू नाही शकत. मग तुम्हाला किती सिलेंडर लागतात? मला महिन्यात तर एकच लागतं. हां, मग आता तुम्ही आता सिलेंडर नसलं दुसरा उपाय काय? गाड्या पण तुम्ही जाऊ शकत नाही. दुसरा उपाय इलेक्ट्रिकवर आम्ही चालू शकत नाही. हां, करणार का? आता जे आलं ते करणं पडत. बरं, कूलरचा मोसम आहे तर मग कसं तुम्ही पूर्ण करणार डिमांड आपली? कूलरचं मोसम आहे तर काय, एखादा कूलर लावला घरात तर निपटून जायचं. इलेक्ट्रिक बिल एवढं आलं का महिन्याचं 20,000 रुपये बिल येते. काय करणार? आपण बघू शकतो एकंदरीतच नागपूरमध्ये जे वेल्डिंगची दुकानं आहे त्यांची स्थिती अशी आहे. यासोबतच इस्त्रीचे दुकानं जे आहेत, इस्त्रीच्या दुकानामध्ये सुद्धा प्रेस जे आहे ते आता गॅसचे आलेले आहे. चिकन मटनची दुकानं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गॅस असा वापरला जात असतो. आणि हॉटेल्सचं यापूर्वीच आपण सांगितलं आहे की हॉटेल्स मालकांना आता हॉटेल बंद ठेवणे किंवा काड्या किंवा कांडी कोळसा इतर दुसरा जो कोळसा जो येतो तो वापरण्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. लघु उद्योगांना त्याचा प्रचंड फटका बसतोय. धन्यवाद माहितीसाठी.